एक व्यवस्थितपणे त्याला काय म्हणतात की म्हणजे अपडेट करून घ्या हे, कारण होते काय म्हणजे ऍक्च्युली माहित असेल तुम्हाला सर्वांना, पण जस्ट फक्त काही 2-3 गोष्टीच्या बाबतीमध्ये पिन करायचं तुम्हाला या टॉपिकमध्ये. जर प्रश्न आला तर हे. आणि हा टॉपिक मी निवडण्याचं कारण काय माहिती आहे का, संसद या प्रकरणावर जर आयोगानं प्रश्न विचारला तर तो एकाच जागी जाऊन भिडतो. काही 2-3 पॉईंट आहे फक्त संसद या चॅप्टरमध्ये जिथंच प्रश्न येतात. विषय कळला का रे? त्यातला एक पॉईंट हा आहे, लोकसभा अध्यक्षाला अविश्वास ठराव शब्द वापरला नाही पाहिजे, इथं शब्द वापरला पाहिजे पदमुक्ती. मी मुद्दामून अविश्वास शब्द वापरला कारण मला असं क्रॉस करायचं होतं. समजलं काय? पदमुक्ती. रिमूव्हल हा शब्द आहे कलम 94 मध्ये, रिमूव्हल. ठीक आहे. तर प्रश्न कुठे येते हे मी तुम्हाला सांगतो, पण पहिल्यांदा आपण काय करून घेऊ, थोडी प्रोसेस समजून घेऊ. चला ठीक आहे रे बरोबर. आता बघा, जे आपले लोकसभेचे अध्यक्ष आहे कोण, ओम बिर्ला, यांच्या विरोधामध्ये अविश्वासा संदर्भात अविश्वास शब्द वापरू नका रे बाबा. कुठला शब्द वापरा? पदमुक्ती. इंग्लिशमध्ये त्याला रिमूव्हल शब्द वापरतात. संदर्भात नोटीस ही लोकसभा सचिवालयाला देण्यात आलेली आहे, बरोबर नाही का? आणि आज ना उद्या यांच्या विरोधामध्ये, ओके, आज ना उद्याचा अर्थ होतो 14 दिवसानंतर ही प्रक्रिया काय होईल, सुरू होईल. जवळपास 119 खासदारांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. किती खासदारांनी? 119, पाहिजे फक्त 50. याचा अर्थ ही प्रक्रिया काय होईल, सुरू होईल. मी सांगतो तुम्हाला पुढचं काय तर ते. आता झालं काय लक्षात ठेवायचं म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये की आता जे पार्लमेंट आपलं चालू आहे, या पार्लमेंटमध्ये एक पुस्तक खूप चर्चेमध्ये आलं, मनोज नरवणे यांचं 4 स्टार डेस्टिनी. ते अजून पुस्तक प्रसिद्ध झालं नाही आणि त्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल भाऊ गांधी यांचं म्हणणं असं आहे की बाबा त्यामध्ये नरवणे यांनी असं म्हटलं की चीनच्या संदर्भात म्हणजे गलवानमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि तिथं म्हणजे जरा अनियमितता झाली वा सरकारकडनं कॉल देण्यामध्ये किंवा मला कमांड देण्यामध्ये, असं त्या पुस्तकामध्ये लिहिलं. तो काय एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट मुद्दा नाही आहे, आपण इकडे जायचं पण नाही आहे. आणि त्या मुद्द्याला यांनी बोलू दिलं नाही, नंबर 1. नंबर 2, तुला माहित आहे की नाही, तुला आठवते का, पहिल्यांदा असं झालं आहे, पहिल्यांदा जे राष्ट्रपतीचं अभिभाषण असते, तुम्हाला माहित आहे, दर वर्षाच्या पहिल्या अधिवेशनाला आणि नवीन लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला राष्ट्रपती दोन्ही सभागृहाला काय करतो, संबोधित करतो. आणि मग राष्ट्रपती परत गेल्यानंतर तुम्ही आले, भाषण दिलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यासाठी जो प्रस्ताव सादर केला जातो त्याला कोणता प्रस्ताव म्हणतात, धन्यवाद प्रस्ताव. पहिल्यांदा काय झालं सांगतो. या धन्यवाद प्रस्तावाला अंतिम उत्तर हे प्राईम मिनिस्टर देते. अंतिम उत्तर कोण देते? प्रधानमंत्री. पहिल्यांदा असं झालं की लोकसभेमध्ये प्राईम मिनिस्टर यांनी अभिभाषणाला उत्तरच दिलं नाही. त्याचं कारण हे सांगण्यात आलं की यांनी असं म्हटलं, लोकसभा अध्यक्षांनी, की मला अशी खबर लागली होती की अभिभाषणाच्या भाषणाच्या वेळी काही महिला खासदार हे मोदीजींवर आक्रमण करणार आहे, अटॅक करणार आहे, आणि म्हणून मीच त्यांना म्हटलं की तुम्ही येऊ नका. असं कोण म्हणते? लोकसभा अध्यक्ष. असं पहिल्यांदा झालं बरं का की अभिभाषणाला उत्तर दिलं नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी राज्यसभेमध्ये 97 मिनिटाचं भाषण दिलं मोदीजींनी, सेकंड डेला, बरोबर इथपर्यंत. आणि या सगळ्या कारणामुळे आता त्याला काय म्हणतात की विरोधकांनी यांच्या विरोधामध्ये शब्द वापरू आपण, काय रे, पदमुक्ती. लक्षात ठेवायचं, महाभियोग हा शब्द वन अँड ओनली वापरला जातो राष्ट्रपतीसाठी. ओके. इम्पीचमेंट हा शब्द ओनली यूज बाय नाही रे, फॉर राष्ट्रपती. बाकी सगळ्यांना शब्द कुठला वापरला जातो? पदमुक्ती. चला इथपर्यंत कळलं? ओके. आता आपण बघणार आहोत की यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया काय असते, कशा प्रकारची असते. तर यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया आर्टिकल 96च्या किती सी मध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे. म्हणजे कसं दूर केलं जाईल, मी तुम्हाला असं सांगण्यापेक्षा मी आपल्या स्टाईलमध्ये सांगतो तुम्हाला. चला, टप्पा नंबर 1 कसं होते. टप्पा नंबर 1, जर त्यांना पदावरून दूर करायचं असेल तर पहिल्यांदा, बरोबर आहे का, पहिल्यांदा 50 सदस्यांनी तशी नोटीस ही कोणाला दिली पाहिजे? लोकसभा सचिवालयाला, बरोबर. त्यानंतर स्टेप नंबर 2 लक्षात ठेवायचं, यासाठी लोकसभेचा जो नियम आहे तो नियम आहे 198. लक्षात ठेवायचं, हे किती 198 आणि कलम कुठला आहे 94. समजलं, हा नियम आहे.
हा रूल आहे रे बाबा. कोणाचा रूल रे? लोकसभेचा. कधी डायरेक्ट प्रश्न विचारतो याच्यावर. ठीक आहे. नंबर 2 मध्ये काय होते, हे जे नोटीस दिली ही त्या सभागृहाच्या पटलावर येते, म्हणजे कामकाजामध्ये येते 14 दिवसानंतर. म्हणजेच याचा अर्थ काय, 14 दिवसाच्या आधी काय द्यावं लागते, नोटीस. चला कळलं. 14 दिवस का बरं, त्याला कुलिंग पिरियड म्हणतात किंवा तेवढे दिवस तयारी करावी लागते. मग याच्यावर येते. जसं पटलावर आलं बरोबर लक्षात ठेवायचं. प्रश्न इथं आहे, तर जे लोकसभेचे तेव्हाचे अध्यक्ष असेल, आता तुम्ही असं लोकसभेच्या अध्यक्षाच्या विरोधातच तर पदमुक्तीचा प्रस्ताव आहे, बरोबर नाही का. मग इथं चेअरवर कोण असेल, तर शक्यतो उपाध्यक्ष असते. कोण असते? उपाध्यक्ष. प्रोसेस समजून घ्या. उपाध्यक्ष काय करतात, तो मुद्दा चर्चेला आणतात आणि असं म्हणतात, आपल्याला लोकसभा अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव हा विचाराधीन आहे. किती लोकांना असं वाटते की हा प्रस्ताव आपण स्वीकारावा, तर या 50 लोकांनी इथं पुन्हा हात वर केली पाहिजे. समजलं का? इथं हात वर केली पाहिजे. अरे कळलं का रे बाबा. जर हात वर केली त्यानंतर प्रक्रियेला काय होते, सुरुवात. आणि मग लोकसभा अध्यक्ष आपली बाजू मांडू शकतो. आणि तुम्हाला म्हटलं ना, आयोगाचा प्रश्न फक्त एकाच जागी आहे, ती ही जागा आहे. लोकसभा अध्यक्षाच्या विरोधामध्ये पदमुक्तीचा ठराव विचाराधीन असताना नंबर 1, ते सभागृहाच्या अध्यक्षस्थानी असतात का? त्याचं उत्तर नो आहे. मग जर अध्यक्षस्थानी नसेल पण सभागृहाचे काय असतात, ते सदस्य, म्हणजे सामान्य सदस्याप्रमाणे बसले असेल का? यस. म्हणजेच मला सांगा, त्यांना पहिल्या फेरीमध्ये ते मतदान करतील का? यस. पहिल्या फेरीमध्ये मतदान करेल. का बरं करेल? कारण सामान्य सदस्य आहे ना. अरे कळला का रे बाबा. म्हणजे जो चेअरमध्ये बसला असेल तो मतदान करेल का? नाही. इथं आयोगानं गडबडलेला आहे. PYQ बघा, इथंच प्रश्न आहे सवलीपर्यंत. आणि मग या वेळी अध्यक्षांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार दिला जातो. आणि इथे इम्पॉर्टंट शब्द आहे, जसा या प्रस्तावाला, बघा लक्षात ठेवायचं, जशा या प्रस्तावाला इफेक्टिव्ह मेजॉरिटीनं, कोणती मेजॉरिटी, इथं इफेक्टिव्ह शब्द आहे, एकमेव, विशेष नाही, प्रभावी म्हणतात त्याला, बरोबर. याला प्रभावी पण म्हणत नाही, याला हे म्हणतात, शॅल बी मूव 14 days, हे नोटीस, बरोबर आहे. हा एक मिनिट, इथं हा शब्द आहे. आणि एक लक्षात ठेवायचा, एक कलम 94 त्यांना पदावरून दूर करण्यासंबंधी आहे, आणि कलम 96 हे याच्या संबंधी आहे, जे तुम्हाला मी आता बोललो की ते कामकाजात भाग घेणार नाही, ते सामान्य सदस्य म्हणून राहील. यामध्ये बघा, यामध्ये एक शब्द दिलाय, तो शब्द तुम्हाला मी सांगतो, इफेक्टिव्ह मेजॉरिटी जो आहे ना, तुम्हाला दिसून आला का तिकडून? बघा बरं कसं. हा चला, मे बी द रिमूव्ह फ्रॉम हिज ऑफिस बाय रिझोल्युशन, बरोबर, ऑफ द हाऊस ऑफ द पीपल. म्हणजे याचा अर्थ काय होतो रे पोरं हो, लोकसभा पास म्हणजे पारित करेल, कसा, मेजॉरिटी ऑफ ऑल देन मेंबर ऑफ द हाऊस. हा शब्द आहे ना इफेक्टिव्ह आणि ना तुमचा प्रभावी. अरे कळला का रे बाबा. आता काय, इफेक्टिव्ह आयोग विचारणार नाही आणि प्रभावी आयोग विचारणार नाही. आयोग हे इंग्लिशमध्ये विचारेल, त्याचा मराठीमध्ये काही धीर करून टाकेल, आपला गरीब मेला. अरे समजला का. आयोग गेला तिथपर्यंत. आयोग तू खाली आहे, त्याला मी काय करणार. आयोग गेला समोर. शब्द आहे अ मेजॉरिटी ऑफ ऑल देन मेंबर ऑफ द हाऊस. अरे कळला का रे बाबा. हा शब्द आहे, याचा अर्थ काय होतो ते समजून घ्या सिंपल भाषेमध्ये. याचा अर्थ हा होतो साधं बहुमत म्हणजे काय. साधं बहुमत म्हणजे काय. साधं बहुमत म्हणजे 100 जागा असतील, किती, 100, त्यापैकी आज किती उपस्थित आहे, 50, बाकी 50 कामाला गेले, पोराचं लग्न आहे, पुरीचं लग्न आहे, नाही आले काही, बरोबर नाही का. या 50 पैकी किती लोकांनी मतदानामध्ये भाग घेतला. 10 लोकांनी भागच घेतला नाही, बरोबर. किती घेतला ना, 4, भागेला 2 म्हणजे 21, म्हणजे बहुमत झालं. हे झालं साधं बहुमत. अरे कळलं का. अरे समजलं का बाबा. म्हणजे कट 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 होतो तिथपर्यंत, म्हणजे का 20 अधिक 1. हे बहुमत कसं आहे माहिती आहे का. हे इफेक्टिव्ह मेजॉरिटी. हे कशी आहे, 100 समजा सभागृहाची सदस्य संख्या असेल, किती,
100. अरे कळलं का रे बाबा? किती? 100. यापैकी समजा रिक्त, काय रिक्त, इथं मी रिक्त शब्द नाही वापरला, इथं उपस्थित शब्द वापरला. रिक्त म्हणजे निधन झालं, जागा खाली आहे. अरे कळला का रे बाबा? इथं व्हॅकंट शब्द वापरला, इथं मी अब्सेंट शब्द वापरला. कळला का रे बाबा रे? म्हणजे 100 पैकी समजा 10 रिक्त पकडू, 10 जागा रिक्त आहे, म्हणजे सदस्य मरण पावले वगैरे, राजीनामा दिला वगैरे, म्हणजे मला सांगा किती आहे? 90. 90 भागीला 2 म्हणजे किती झाले? 45. ओके, अधिक किती? 1 म्हणजे किती? 46 पाहिजे. उपस्थित राहो न राहो, वोटिंग करो अगर न करो. 46 मीन्स 46. कळला का इथपर्यंत? वर काय होतं? एवढं, एवढे, भाग घेणारे, त्याला भागीला नदी एक. हे बघा डायरेक्ट आहे नाही, तू उपस्थित राहा नको राहू 46 आण. हे मी सांगितले आकडा घेतला 100चा, म्हणजे समजलं पाहिजे. कळलं इथपर्यंत? फक्त इथं काय व्हॅकंट फक्त हे होते, म्हणून मी इथं शब्द जो दिलेला आहे. ओके, कुठे आहे बाबा? द मेजॉरिटी ऑफ ऑल देन मेंबर ऑफ द हाऊस. कळलं इथपर्यंत? याला म्हणतात इफेक्टिव्ह मेजॉरिटी. समजलं इथपर्यंत? लक्षात ठेवायचं 94 ला पदावरून दूर करण्यासंबंधी आहे आणि 96 लाख ओके काय रे बाबा? कामकाजा संबंध, ते अध्यक्षपदी असणार नाही. गडबड होऊ देऊ नका आयोगानं असं. अरे कळला का रे बाबा? 94 आणि 96 मला फरक कळला ना? 94 मध्ये काय पदमुक्ती आणि 96 मध्ये त्यावेळेचं कामकाज. विषय कळलीपर्यंत? आणि मला सांगा पहिल्या फेरीमध्ये लोकसभा अध्यक्ष तेव्हा मतदान करेल का? नाही. पहिल्या करेल का? यस करेल का? लोकसभा अध्यक्ष म्हणजे तो खाली बसलाय तो. प्रश्न चुकला माझ्याकडनं. अरे कळला का रे बाबा? जो लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आता कुठे बसणार? खाली बसणार ना. ते पहिल्या फेरीत मतदान करेल का? यस, कारण सामान्य सदस्य आहे ना. आणि म्हणून हे त्याला काय म्हणतात पेपरमध्ये न्यूज आली. कुठे गेलं बाबा? हे न्यूज आली, अविश्वास ठराव चर्चेवेळी बिर्ला कामकाजापासून काय राहणार? दूर. दूर नाही, राहाच लागणार आहे. राहणार कशाला? विषय कळला का? आणि हे कलम किती आहे पोरो? 96. बरोबर बघा. नाहीतर तू 94 लावून येशील आणि सर ते 94 96 आहे ते. अरे कळला का बाबा? 94 काय रिमूव्हल आणि प्रोसेसिंग काय 96. चला कळला दोन मला फरक तो. तर या कारणानं आणि लक्षात ठेवायचं असं याआधी सर काही झालंय का कोणाच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव हा मांडला गेलेला आहे का? असं तुमचा जर मला प्रश्न असेल बरोबर, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे की यस मांडल्या गेला. बरेच लोक म्हणतात की बाबा हुकुम सिंग आणि यांच्या विरोधामध्ये मांडलाय, पण प्रॉपर जो मांडला गेला ना तो एकच मांडला गेला. एकच तो मांडला गेला गणेश माळवणकर यांच्या विरोधामध्ये, जे लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. बऱ्याच जागी तुम्ही वाचणार 3 जागी, पण नंतर 3 ते झालंच नाही. प्रॉपर मांडला गेला कोणाच्या विरोधामध्ये? गणेश माळवणकर. अरे कळलं का रे बाबा? जी.बी. माळवणकर जे लोकसभेचे काय होते आपले पहिले काय होते अध्यक्ष, बरोबर. आणि तो मांडला होता कोणी? जे.बी. कृपलानी यांनी. कोणी मांडला? जे.बी. कृपलानी. आणि कारण असं होतं गणेश माळवणकर साहेब जे होते ना ते डायरेक्ट अंग्रेजों के जमाने के जेलर सारखे काम करत होते. ब्रिटिश काळात कसं डिसिप्लिननं काम चालायचं ते अरे बाबा ब्रिटिश गेले ना जरा सॉफ्टली बोलू दे बाबा, थोडं आमचं म्हणणं म्हण. काँग्रेसची फुल मेजॉरिटी होती ना, अरे आमचं बाबा थोडं अरे ऐका ना, असं एकदम हिटलरशाहीनं काम करायचे. मांडला जे.बी. कृपलानी यांनी ठराव. विषय कळला का? पण साहजिक आहे ठराव मांडला तो एक्सेप्ट पण होईल, पण पारित होईल का? कारण मेजॉरिटी कोणाच्या बाजूनं? 57. आता ओम बिर्ला पदावरून दूर होणार नाही. हे फक्त काहीतरी त्याला काय म्हणतात की टाइमपास कार्यक्रम चालू आहे. कळलं का? टाइमपास शब्द वापरू नये, बरं वाटत नाही. सांकेतिक विरोध चालू आहे, वेळ खाणं चालू आहे ना पार्लमेंटचा. तुमचे मेंबर किती? अरे कळा 340ची मेजॉरिटी किती मोठी आहे बीजेपीची? 240 स्वतःची आहे. अरे कळला अरे बाबा, म्हणजे किती भर लागेल माहिती आहे का? 272 सदस्यांना लागेल. एवढ्या वेळात अविश्वास ठराव मांडून मोदीजींना दूर करता येते. हे दूर करण्यापेक्षा अरे अविश्वास ठराव कुठे सादर होतो? फक्त लोकसभेत ना. अविश्वास ठराव म्हणजे काय? प्रधानमंत्री मेजॉरिटीमध्ये त्यांना पदावरून दूर करा. मग एवढा त्यांच्या विरोधात लावून टाका ना विषय. पण ते सांकेतिक विरोध आहे. सांकेतिक विरोध आपण टाइम झाला ना पार्लमेंटचा. अरे कळलं का? झाला एवढे बोलून 2 शब्द. हा थांबा, प्रश्न आला याला वापस का लवकर. कोण?
हा प्रश्न असा आहे आयोगाच्या धर्तीवर, हा प्रश्न असा आहे तो डोकं जागेवर आहे का ते चेक करायचं आहे मला. अरे कळलं का? हा तर कधी काम येऊ शकत नाही, हा कधी कामकाज घेऊ शकत नाही. अरे कळलं का रे बाबा? आणि कलम 96 अध्यक्ष स्वतः नाही म्हणून कलम 4. कळलं का? समजलं ना कसं प्रश्न विचारले तर? सेम आयोगाची टोन आहे हीच. जशी आयोगाची लँग्वेज आहे सेम लँग्वेज आहे ही. ही काही टेस्ट सिरीजची लँग्वेज नाही आहे. कसा वेळ चालला? वेळ कसा चालला? सी सोडा. 30 सेकंद झाले का? 30 काय आहे? 1 मिनिट झाला इथं 30. बरोबर. पर्याय बघा, टेस्ट सिरीज मध्ये ना आपल्या याच्यामध्ये तोच फरक आहे. टेस्ट सिरीज मध्ये पर्याय इथून उचलाचं इथं पटकाचं. बरोबर. अध्यक्षाला पदावरून दूर करण्यासंबंधी राष्ट्रपतीची मंजुरी आवश्यक असते. मुद्दामून टाकलं, हे वाक्य बुकमध्ये नाही ना. पण जो त्याला काय म्हणतात सेमी मीडियम वाला पोरगा आहे, सेमी मीडियम म्हणजे कळलं ना, ना वर ना खाली, तो कन्फ्युज होईल नाही का? कारण कायदेविषयक अधिकार आहे ना राष्ट्रपतीचा. कन्फ्युज होईल. मला कळलं मी पर्याय का टाकला तर. पण इथं राष्ट्रपतीची ना सुरुवातीला भूमिका ना लास्ट मध्ये भूमिका. समजलं? त्यामुळे पहिलं विधान गेलं. अध्यक्षाविरुद्ध ठराव संसदेत मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतीची ओके निर्णय देतात. मी 2 पर्याय एकामेकासमोर का बरं लावले? कारण वरण भात पोरगा 2 विधान एकमेकाच्या विरोधात आहेत. त्यामुळे एक चूक एक बरोबर असेल. लॉजिक रे. अरे तोंड फाडून येशील. बरोबर बघ ते. समजलीत पर्यंत? आयोगाची जी लँग्वेज आहे ना तीच लँग्वेज आहे आपल्या बॅचची ना आपल्या सगळ्यांची. लॉजिक लावला, हा सगळे ठराव तर मंजूर झाला, राष्ट्रपती परवानगी लागेल ना, त्यामुळे बरोबर असेल. आला तोंड फाडून, याला लागत नाही. एक्सेप्शनल इज युअर क्वेश्चन अँड दॅट इज न्यू ट्रेंड ऑफ आफ्टर 2025. अध्यक्षाविरुद्ध ठराव प्रथम राज्यसभेत मंजूर होणे आवश्यक आहे. हा हे वाक्य करेक्ट आहे तरी. उपराष्ट्रपती रे त्याला. हे आयोगाचे प्रश्न या प्रकारचे आहे. समजलं इथपर्यंत? हे जर या प्रकारची टेस्ट सिरीज जर कुठं, मी टेस्ट सिरीज घेत नाही रे ऑनलाईन वाले, तर तुम्ही म्हणाल मी टेस्ट सिरीजची ॲडव्हर्टाईज करत आहो का? माझं मन एकच आहे, टाकी फुल भरून राहिली, कुठूनही नळ काढून पाणी पुरवता येते. कळलं का? तू टाकीच खाली आहे आणि तू एवढी त्याला काय म्हणतात सोन्याची नळ लावले, तुला गोल्डन हे. अरे टाकीत पाणी नाही द्या, काहीच होत नाही. टाकीत पाणी म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण, वाचन, त्या सगळ्या गोष्टी. तिथपर्यंत. त्यामुळे आन्सर क्रमांक किती? 3 सी याचं उत्तर येणार. ठीक आहे. ऑनलाईनवाल्यांनी प्रहार बॅच ही लॉन्च झालेली आहे. बरोबर नाही का? ही कोणती बॅच आहे? कंबाईन पूर्वच्या दृष्टीने. ओके, ॲडव्हर्टाईज करत आहो, ऐकायचं तर ऐका, नाही तर सोडून द्या. काय म्हणतात त्याला? हां, प्रहार 2.0. जेवढे काही त्याला काय म्हणतात की पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आहे तो पूर्ण कट टू कट याच्यामध्ये पूर्ण होईल. आणि जेवढे काही हे लोक दिसून आले सगळे, ही डेडिकेटेड टीम आहे. यातले सगळे कोण्याही व्यक्तीचं तुम्ही युट्यूबवर लेक्चर बघा, शिकवण्याची पद्धत, डेप्थनेस ऑफ कंटेंट, अप्रोच ऑफ त्याला काय म्हणतात की एक्झामिनेशन, हे आधी चेक करा, इन्क्लुडिंग मी. त्यानंतर ही बॅच जॉईन करा. मी गंभीरपूर्वक सांगतो, या दोन्ही बॅचमध्ये जेवढे काही लोक तुम्हाला शिकवत आहे हे विषयाला न्याय देणारे आहे, कोणालाही उचलून शिकवायला आणलेलं नाही आहे. हे गंभीरपूर्वक सांगतो. आणि धिस इज अ खासियत ऑफ अवर बॅच. विषय कळलं? यांना अल्टरनेट नाही आहे बरं का शिकवायला आणि डेप्थनेसला. त्यामुळे ही प्रहार बॅच आहे. राज्यसेवा पूर्वला कोणती? आरंभ बॅच आहे. चला कळलं? या बॅचला सहसा ऑफर येत नसते, जी या बॅचची प्राइस आहे. कारण ह्या बॅचची प्राइस आपण सगळ्यांपेक्षा कमी ठेवत असतो. उद्देश आहे पूर्व परीक्षा, पूर्वनंतर मुख्य असते, म्हणून आपल्या पूर्वच्या फीस सर्वात कमी असतात. ठीक आहे, तर तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, चला आजच्या ठळक बातम्या इथंच संपल्या.